सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय सामाजिक शास्त्र यामध्ये भूगोल या विषयाविषयी माहिती मिळवणार आहोत. वेळ तुम्हाला दिलेला आहे 1 तास. इयत्ता 8वी आहे तुमची. घटक सागर तळरचना अभ्यासाचा आहे आणि दिवस 17वा आहे. सागर तळरचना हा घटक तुम्हाला इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकात प्रकरण आहे, प्रकरण 4. ओके, चला. इथे तुम्हाला अध्ययन निष्पत्ती होणार आहे की तुम्हाला महासागरांचे महत्त्व समजणार आहे. त्यासाठी हा घटक अभ्यासलेला आहे तुम्ही आणि डबलही अभ्यासायचा आहे. महासागरांचे महत्त्व व पृथ्वी आणि जीवसृष्टी इयत्ता 6वीला देखील महासागरांचे महत्त्व आहे. बघा, थोडे आठवायचे आहेत. काय आठवायचे आहे बघूया. काय आठवायचे आहे? सोपे सोपे प्रश्न आहे. लेसन खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बघा, नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कोठे मिळते? तर नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी समुद्राला मिळते. उत्तर काय आहे? समुद्राला. समुद्राला मिळते. कसं सांग? बघा, हा तुमचा भारत आहे. भारत कसा भारत आहे? सुंदर आहे भारत. बघा, भारत इथून हा असा हा भारत आहे. ओके, तर यामध्ये ह्या उत्तरेकडील नद्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहे, उत्तरेकडील नद्या आहे म्हणजे पश्चिम वाहिनी म्हणजे अरबी समुद्राला मिळणाऱ्या ही मेन सिंधू नदी, त्याला मिळणाऱ्या 5 उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बिया, सतलज. ओके, ही उत्तर भारतातील मैदाने गंगा, यमुना, बरोबर, इकडून या बंगालच्या उपसागराला मिळणारी ब्रह्मपुत्रा, बरोबर, ही गंगा, ही यमुना इथून बंगालच्या उपसागरात ड्रेन होते. त्याच्यानंतर हा जलविभाजक आहे. बघा, असा जलविभाजक आहे. इथे नर्मदा आणि तापी खंबातच्या आखातात मिळतात अरबी समुद्राला. खंबातच्या आखातातून अरबी समुद्राला, आणि इथून गोदावरी, इकडे हा गोदावरी, कृष्णा, पेन्नेरू, कावेरी आणि इथे वैगई या सगळ्या बंगालच्या उपसागरात मिळतात. समजलं? तर प्रत्येक नदी समुद्राला मिळते. तर नद्यांचे पाणी जाऊन शेवटी कुठे मिळते? समुद्रामध्ये मिळते. समुद्रामध्ये मिळते. चला तर दुसरा प्रश्न बघूया. समुद्रात ज्वालामुखी होत असतील का? उत्तर आहे होय. उदाहरण आहे तर हे इंडोनेशिया आहे. बेटांचा देश, छोटी छोटी बेट आहे. हे जावा बेट, सुमात्रा बेट, आणि हे सुमात्रा बेट, हे जावा बेट आणि हे बाली बेट. ओके, याच्यामधून सुंदा स्ट्रेट आहे म्हणजे सुंदाची सामुद्र ध्वनी आहे. ओके, इथे क्रॅकटोआ नावाचा काय होता? ज्वालामुखी, ज्वलंत ज्वालामुखी, ॲक्टिव्ह व्होल्कॅनो. ओके, हा इतका मोठा ब्लास्ट झाला याचा की याच्या खाली असणारा हा ऑस्ट्रेलिया आहे. याच्या खाली ऑस्ट्रेलिया खूप दूर आहे. तर इथे जो स्फोट झाला ज्वालामुखीचा, त्याचा आवाज आणि त्याचा धूळ वगैरे कचरा ऑस्ट्रेलियामध्ये येऊन पडला, बरोबर. त्याच्यानंतर इथे त्याच्याच दूरवर थोडंसं खूप वर्ष तो ज्वलंत ज्वालामुखी धगधगत होता. कुणालाच कळालं नाही. नंतर तो हळूहळू बाहेर येऊ लागला, म्हणजे त्याचं बेटामध्ये रूपांतर झालं आणि त्याचं विवर इतकं मोठं झालं की ते 8 किलोमीटर रुंद झालं. त्याचं नाव दिलं ॲनक क्रॅकटोआ, म्हणजे बेटांचं बाळ. म्हणजे ह्या क्रॅकटोआचं हे बाळ. ॲनक हा शब्द इंडोनेशियन आहे. बाळाला ॲनक बोलतात. तर याप्रमाणे समुद्रात ज्वालामुखी असतात. हे उदाहरण मी तुम्हाला दिलं, बरोबर. त्याच्यानंतर 2 सागरांना जोडणाऱ्या जलाशयाच्या अरुंद भागास काय म्हणतात? आत्ताच मी उदाहरण दिलं इथे. कोणतं उदाहरण? की
हे दोन सागरांना जोडणाऱ्या अरुंद जलाशयाला काय म्हणतात? सामुद्रधुनी. काय म्हणतात? सामुद्रधुनी. सामुद्रधुनी. सामुद्रधुनी म्हणतात. अरुंद भागास काय म्हणतात? सामुद्रधुनी. तर आपल्या भारत देशात आहे का सामुद्रधुनी? हो आहे. तर हा आपला दक्षिणेकडचा किनारा, इकडे अरबी समुद्र, इकडे बंगालचा उपसागर, इकडे हिंदी महासागर आणि इथे आहे छोटासा श्रीलंका. तर या भारताच्या आणि श्रीलंकाच्या मधून जी समुद्रधुनी गेलेली आहे तिला म्हणतात पाल्कची समुद्रधुनी. पाक नाही, पाल्कची समुद्रधुनी. समुद्रधुनी. समजलं? पुढचा प्रश्न बघूया. विविध जलरूपांची नावे सांगा. जशी तुम्ही आधी भूरूपे बघितली ना, काल सेतू अभ्यासक्रमामध्ये भूरूपे बघितली, तशी जलरूपे देखील असतात. तर जलरूपे कोणकोणती? तर पहिले सागरी गर्ता. उदाहरण सांगणार आहे मी, आधी लिहून घेऊया. सागरी डोह. त्यानंतर सागरी पर्वतरांगा. सागरी पर्वतरांगा. त्यानंतर सागरी गुहा. सागरी अवसाद. सागरी अवसाद. हे शब्द तुम्हाला कुठे दिसणार आहे? सागर तळ रचना इयत्ता 8वीचं प्रकरण आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळं दिसणार आहे. वाचा ते. तर सागरी गर्ता. तुम्हाला माहिती आहे की सर्वात मोठा सागरी गर्ता कोणता आहे आणि कुठे आहे? तर पॅसिफिक महासागरामध्ये सर्वात मोठा सागरी गर्ता आहे. त्याचं नाव आहे मरियाना. मरियाना गर्ता. मरियाना गर्ता. आणि त्याची खोली आहे 11,034 मीटर. बघा, म्हणजे समुद्रात इतके खोल गर्ते देखील आहे. आणि भूरूपांचं उदाहरण घेतलं आपण भूरूपांमध्ये, तर जगामध्ये सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट. त्याची उंची आहे समुद्रसपाटीपासून 8,849 मीटर. बघा, याची बघा, म्हणजे समुद्रामध्ये किती उंच पर्वत आणि किती खोल गर्ते आहेत याचं उदाहरण इथे दिसतं. बरोबर? बघा, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर घेतलेली आहे. कृती 1 करायची आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करावं. जलावरणाचे भाग शोधा. यादी तयार करा. तर हे लिहायचं आहे. बघा, मी तुम्हाला सांगते, हे नोटबुकमध्ये लिहायचं आहे. जलावरणाचे भाग शोधायचे. जलावरण म्हणजे जिथं पाणी आहे ते. तर हे पहिला भाग शोधला आपण, अटलांटिक महासागर. इथून उत्तर अटलांटिक आणि इथे दक्षिण अटलांटिक. हा भूमध्य समुद्र, मेडिटेरियन सी. मेडिटेरियन सी, भूमध्य समुद्र. हा काळा समुद्र. काळा समुद्र. हा कॅस्पियन समुद्र. कॅस्पियन सी, ब्लॅक सी, मेडिटेरियन सी. हा तांबडा समुद्र, रेड सी. इथेच आहे सुएझ कालवा. हे पर्शियाचे आखात. इथे अरल समुद्र. करंट न्यूजमध्ये आहे. हा आटत चालला आहे, याचं पाणी आटत चाललं आहे, कोरडा होत चालला आहे. आणि हा बाल्कन सरोवर. बाल्कन सरोवर. इथे आहे हा खंबातचे आखात हे. आणि इकडे हे सगळं अरबी समुद्र. हे बंगालचा उपसागर. एवढ्यांची यादी तुम्हाला करायची आहे. एवढ्यांची यादी तुम्हाला करायची आहे आणि नोटबुकमध्ये लिहायची आहे. पुढे जाऊया. कृती 1 वरून असे लक्षात येते की पृथ्वीवरील सर्व प्रकारचा जलभाग मिळून जलावरण तयार होते. किनारपट्टीवर वेगवेगळ्या प्रकारची जलरूपे तयार होतात. ही जलरूपे महासागराचे भाग आहेत. मला काय समजले या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. मला काय समजले म्हणजे तुम्हाला काय समजले, एवढं सगळं मी प्रश्नांची उत्तर सांगितली आणि सागर तळ रचना सांगितली किंवा सागर महासागरांचं महत्त्व हे सांगितलं. तर त्यातून तुम्हाला काय समजलं आहे ते लिहायचं आहे. पुढे हेल्पसाठी लिंक दिलेली आहे, यूज करू शकता. पहा बरे जमते का मध्ये प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. ही 4 प्रश्न आहे, त्याची उत्तरं द्यायची आहे. महासागर म्हणजे काय? 2 उदाहरणे सांगा. महासागर म्हणजे काय? जो अथांग जलाशय असतो त्याला महासागर म्हणतात. अथांग जलाशय.
ज्यामध्ये जलचर देखील मोठमोठाले असतात. व्हेल, डॉल्फिन नाही, व्हेल, शार्क असे मोठमोठाले जलचर असतात. आणि अथांग जलाशय असतो. उदाहरण काय? पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर. बरोबर. अजूनही येऊ शकतं हिंदी महासागर, दक्षिण चिनी महासागर आणि दक्षिण महासागर देखील आहे अटलांटिक ओशियनकडे. या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न बघा. समुद्र किंवा सागर आणि उपसागर यात फरक काय आहे? तर समुद्र म्हणजे काय? सागरापेक्षा म्हणजे उपसागरापेक्षा थोडा मोठा जलाशय त्याला समुद्र किंवा सागर म्हणतात. उदाहरणार्थ अरबी समुद्र, त्यानंतर कॅस्पियन, त्यानंतर ब्लॅक सी काळा, तांबडा, भूमध्य समुद्र, मेडिटेरेनियन सी, भूमध्य समुद्र. आणि उपसागर म्हणजे काय? उपसागर म्हणजे सागरापेक्षा थोडासा लहान जलाशय उपसागर. उदाहरण काय? बंगालचा उपसागर. उदाहरण बंगालचा उपसागर. ओके झालं. तिसरा प्रश्न. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास टिंबटिंब म्हणतात. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.